शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील आपल्याबरोबर आहेत आणि त्यांनी असं ट्विट केलं आहे की धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला आडवं येणाऱ्या सरकारला जनता नक्कीच धडा शिकवेल। दादा, एक ट्विट केलं आहे तुम्ही स्थगितीच्या संदर्भामध्ये, नेमकं काय? मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक शब्द वापरला होता, स्थगित द्यायला का मी उद्धव ठाकरे आहे काय? पण ते उद्धव ठाकरे कधीच होऊ शकणार नाहीत, कारण उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती पहिल्याच अधिवेशनात। पण मला त्यांना आठवण करून द्यायची की ज्यावेळेस शिंदे फडणवीस सरकार 2022ला आलं, धाराशिव शहरातले रस्त्याची कामं असतील, आठवडी बाजारचं काम असेल किंवा उद्यानाची कामं असतील, ह्या कामाला त्यावेळेस स्थगिती दिलेली आहे। उच्च न्यायालयाने सांगून सुद्धा ती स्थगिती अद्यापर्यंत उठवलेली नाही आणि त्यांच्याच पालकमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी 31 मार्चला ज्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली त्याच कामांना 1 एप्रिलला स्थगिती मुख्यमंत्री साहेबांनी का दिली ह्याचं उत्तर धाराशिव जनतेला कळलं पाहिजे। काय कारण आहे त्याच्यामागचं? मग ह्यातलं राजकारण अंतर्गत वाद आहे तुमचा का पालकमंत्री साहेबांनी काय चुकीचं केलं आहे, ह्याचं कारण तुम्ही धाराशिव जनतेला दिलं पाहिजे। विकासासाठी पाठबळ देणार म्हणतात, विकास थांबणार नाही म्हणतात, मग तुम्हीच दिलेला तुमच्या सहकार्याने दिलेल्या कामाला स्थगिती का दिली ह्याचं उत्तर धाराशिव जनतेला तुम्हाला द्यावं लागेल। अंतर्गत वाद काय असू शकतो तुमचा? ते त्यांनाच विचारलं ना, काय त्याचं कारण जनतेसमोर आलं पाहिजे, मी तेच विचारतोय। तुमच्यात अंतर्गत वाद आहे का काय, ह्याचं कारण त्या स्थगिती का दिली ह्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेला, मुख्यमंत्र्याकडे कोणी तक्रार वगैरे केली ते त्यांनाच माहीत ना, मी तेच विचारतोय। हे कारण जसं तुम्हाला माहीत नाही तसं मलाही माहीत नाही, धाराशिवच्या तमाम जनतेला माहीत नाही की कारण काय। 31 मार्चला ज्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळते त्याच कामांना 1 एप्रिलला स्थगिती मुख्यमंत्र्यांकडून दिली जाते, ह्याचं कारण धाराशिव जिल्ह्यातील जनता विचारते तुम्हाला। स्थगिती दिल्यामुळे जिल्ह्याचा विकास कसा होणार? मी तेच म्हणतो, आकांक्षित जिल्हा आहे। आता अशी बरीच कामं होती की वर्गखोल्याच्या बाबतीत असतील किंवा रस्त्याची कामं असतील, पुलाची कामं असतील, जी कामं ह्या उन्हाळ्यात होणं गरजेचं होतं। जवळपास 594 धोकादायक वर्गखोल्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातले विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत। त्यातल्या जिल्हा नियोजन समितीतून फक्त 82 वर्गखोल्या मंजूर झाल्या होत्या। त्या वर्गखोल्याची कामं जर आत्ता चालू झाली असते उन्हाळ्यात सुट्ट्यामध्ये, तर कमीत कमी काही शाळा चालू काही दिवसात त्यांना चांगल्या सुरक्षित वर्गखोलीत त्यांना शिक्षण घेता आलं असतं। परंतु ह्या स्थगितीच्या राजकारणामुळं हे विद्यार्थ्यांचं आयुष्य धोक्यात घालून त्यांना शिक्षण घ्यावं लागतं, एक दुर्दैवाची गोष्ट। अशा बरीच कामं आहेत, म्हणजे एक उदाहरण दिलं तुम्हाला मी वर्गखोल्याचं। मुख्यमंत्री तर आपल्या जिल्ह्याला विशेष लक्ष देणार म्हणून काही वेळेस बोललेले आहेत, आता तुम्ही सांगितलं, पण विशेष लक्ष हे दिसून आलं की 31 तारखेला प्रशासकीय मान्यता आणि 1 तारखेला लगेच स्थगिती, हेच विशेष लक्ष मुख्यमंत्र्यांचं आपल्या जिल्ह्याकडे हे सिद्ध झालं। आता विशेष लक्ष काय होतं हे त्यांना विशेष लक्ष म्हणजे आपलं वाटलं असेल काहीतरी भरभरून देतील, आपलं काहीतरी वेगळं देतील, एखादं वेगळं पॅकेज देतील, परंतु आपल्याच कामाला जे आपल्या हक्काचा पैसा आहे जिल्हा नियोजन समितीत त्याला स्थगित दिली, हेच त्यांचं विशेष लक्ष आहे आपल्या जिल्ह्यावर। एक ठराविक किंमत आहे ती, म्हणजे 240 का 50 काहीतरी कोटीच्या पुढची कामाला स्थगिती दिली आहे, त्याच्या आधीच्या नाही, म्हणजे त्याच्या खालच्या नाही। जी कामं हे नवीन सरकार आल्यानंतर जी कामांना प्रशासकीय दिली होती, ह्या आर्थिक वर्षात 2 सरकार होती, म्हणजे मागचंही सरकार त्यांचंच होतं, 2 पालकमंत्री होते। मागच्या पालकमंत्र्याच्या काळात जी प्रशासकीय मान्यता झाली होती त्या कामांची कार्यक्रमाधीश झालेली होती, त्यामुळे त्याला स्थगिती देता आली नाही त्यांना। परंतु हे सरकार नवीन सरकार आल्यानंतर ह्या सरकारच्या काळात ज्या प्रशासकीय मान्यता दिल्या होत्या सगळ्याच कामांना स्थगित दिलेली, तुम्ही माहिती घ्या त्या बाबतीत। दुसरा एक प्रश्न, वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध होतोय, काय माहिती, तुम्हाला काय वाटतं त्याबाबत? आमची पक्षाची भूमिका काल आमच्या खासदारांनी लोकसभेत मांडलेली आहे, तीच आमची भूमिका आहे। ठीक. एकंदरीत स्थगिती जी आहे ती जिल्ह्याच्या विकासाला आड आणणारी आहे असं आमदार कैलास पाटील यांचं म्हणणं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।